स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग आहे कारण ज्योतिष विषयी आजचा व्हिडिओ आहे. ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्या राशींना मे महिना खूप छान जाणार आहे ते आपण आज बघणार आहोत. जणू काही जॅकपॉटच या 5 राशींना लागणार आहे. मुख्य 5 राशी ज्या मी तुम्हाला सांगणार आहे त्या 5 राशींनी मे महिन्यात अशी कोणतीच संधी सोडायची नाहीये ज्यातून आपल्याला पैसा मिळू शकतो, ज्यातून आपली प्रगती होऊ शकते किंवा कोणतीही ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला येत असेल, बॉस कडून असेल, तुमच्या घरातल्यांकडून असेल, पार्टनरशिप मध्ये असेल, व्यवसायात असेल, तर त्यांनी ही संधी बिलकुलही सोडायची नाहीये. आता यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मिथुन रास. मिथुन राशीला एप्रिल महिन्यात बऱ्यापैकी त्रास जाणवलेला आहे. मात्र आता मे महिन्यामध्ये या राशीच्या नोकरीमध्ये सुद्धा चांगली प्रगती दिसणार आहे. नोकरीमध्ये जर तुम्हाला कलीग, बॉस कोणी त्रास देत असेल तर त्यातूनही तुम्ही बाहेर येणार आहे. त्याच पद्धतीने व्यवसाय सुद्धा एप्रिल मध्ये, मार्च मध्ये भरपूर मंदी होती. मात्र मे महिन्यामध्ये आता व्यवसायात सुद्धा प्रगती होणार आहे. जास्त करून कपड्याच्या व्यवसायामध्ये, सोन्याच्या व्यवसायामध्ये आणि लोखंड वगैरे जे विकतात, तांबे, पितळ, लोखंडी, स्टील, त्यांना अतिशय जास्त फायदा दिसून येतो. मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे संपूर्ण मे महिना जो आहे तो खूप चांगला जाणार आहे. मात्र हो, पोटाचे काही विकार तुम्हाला जाणवत असतील, म्हणजे पोट दुखणे, अपचन, कॉन्स्टिपेशन असे काही त्रास होत असतील तर वेळेतच दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला घ्यावा. बाकी ज्यांचे लग्न जमत नाहीये मिथुन राशीचे, त्यांचे सुद्धा साधारण दिवाळीपर्यंत लग्नाचे अगदी फायनल तुम्हाला बघताना तुम्ही दिसाल. त्यामुळे मिथुन जी रास आहे त्याला मे महिन्यामध्ये थोडक्यात जॅकपॉट लागल्याशिवाय राहणार नाहीये. आता पुढची जी रास आहे, पुढची रास आहे कर्क रास. कर्क राशीला तर एकूण मागचे 5 महिने व्यवस्थित गेलेले नव्हते. तसं तर मागील वर्ष सुद्धा कर्क राशीला चांगलं गेलेलं नव्हतं. मात्र आता मे महिन्यापासून तुमच्या राशीमध्ये बरेच बदलाव होत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार बरेच तुमच्या राशीत बदलाव होत आहेत. शुक्र तुमचा कमजोर होता तो आता मजबूत होताना दिसत आहे. त्यामुळे कर्क राशीने अजिबात काळजी करू नका. आपले दुःखाचे दिवस संपत आलेले आहेत आणि आता थोडेफार सुख तरी तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. मात्र माग कोणत्याही तुम्ही चुका केल्या असतील, नात्यांसंबंधी, व्यवसायांसंबंधी, अतिविश्वास टाकण्यासंबंधी, तर या महिन्यामध्ये तुम्हाला सावधता बाळगायची आहे. पती पत्नीमध्ये थोडेसे वाद संभवतात. त्यामुळे एका कुणीतरी नक्कीच थोडंसं काय म्हणतात त्याला, कमीपणा घ्यायला हरकत नाहीये. पती भांडखोर असेल किंवा पती रागीट असेल तर पत्नीने, आणि पत्नी रागीट असेल तर पतीने थोडंसं शांततेनं घ्यावं, कलानं घ्यावं, समोरच्याची बाजू समजून घ्यावी, म्हणजे तुमच्यामध्ये वादविवाद होणार नाहीत. विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त कोणत्याही गोष्टीमध्ये मन रमवू नये. जरी मे महिना असेल तरी पुढील वर्षाचा किंवा पुढील गोष्टींचा विचार करावा. नोकरी ज्यांना आतापर्यंत लागत नाहीये त्यांना मे महिन्यामध्ये बऱ्याच संधी तुम्हाला येताना दिसतील. तर त्यातली योग्य संधी कोणती आणि तुमच्यासाठी पुढे फायदेशीर कोणती, तात्पुरत्या तुम्ही पेमेंटकडे बघू नका. तर पुढे भविष्यात तुम्हाला या नोकरीमुळे जर चांगलं होणार असेल तर नोकरी तुम्ही जिथून तुम्हाला बोलावणं येईल तिथे तुम्ही नक्कीच सुरुवात करा. आता पुढची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह रास ही माझी फेवरेट, कारण ती स्वतःची माझी आहे. जरी सिंह राशीला कायम दुःखाचा सामना करायला लागत असेल तरीही न दमणारी, न हरणारी आणि न थकणारी अशी आपली सिंह रास मे महिन्यामध्ये अतिशय सुंदर मे महिना जाणार आहे. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला येणार आहेत, म्हणजे आपल्याला येणार आहेत. त्याच पद्धतीनं विवाह ठरत नव्हते त्यांना स्थळ येण्यास सुरुवात होणार आहे. एकटेपणा दूर होणार आहे. नातेसंबंध वाढणार आहेत. त्याच पद्धतीने पती पत्नीमध्ये थोडासा दुरावा जाणवतो, पण एकमेकाला समजावून घ्यावे. पतीने पत्नीला काही ना काही मे महिन्यामध्ये थोडेफार गिफ्ट किंवा फिरण्यास नेण्याची गरज आहे. म्हणजे सिंह राशीचे जर तुम्ही पती असाल तर पत्नीला
आणि सिंह राशीची पत्नी असेल तर पतीला थोडेसे सरप्राईज देण्यास हरकत नाही. सिंह राशीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास अत्यंत जास्त फोकस द्यायचा आहे, कारण आधीच तर सिंह राशीला 2.5 वर्षाची जी 7.5 अडीचकी ज्याला म्हणतो, शनीची ढैया ज्याला म्हणतो, ती चालू आहे. त्यामुळे कष्ट केले तर तुम्हाला भरपूर मिळेल, पण थोडा जरी आळस केला जंगलाच्या राजाप्रमाणे तर तुम्हाला उपासमार नाही पण स्वतः कष्ट करून खावे लागणार आहे. त्यामुळे कष्ट करणे हे एकमेव सिंह राशीसाठी एक तत्व आहे की आराम कमी कष्ट जास्त घेतले तर तुमच्या आयुष्यामध्ये तुमची बरोबरी बाकी कुणी करू शकणार नाही. कारण सिंह हा जसा जंगलचा राजा असतो तसेच सिंह राशीचा स्वामी हा एकमेव सिंह राशीचा स्वामी आहे, तो म्हणजे सूर्य. त्यामुळे सिंह राशीला हरवणे किंवा खाली पाडणे हे शक्यतो कोणाला पॉसिबल नसते. त्यामुळे सिंह राशीला सुद्धा आता खूप सुंदर दिवस येणार आहेत. पुढची भाग्यवान रास आहे तूळ रास. तूळ राशीमध्ये सुद्धा मोठे बदल तुम्हाला जाणवतील. मे महिन्यापासून साधारण ऑक्टोबर महिन्यापर्यंत तुम्हाला खूप दमदार दिवस दिसणार आहेत. थोडेसे लक्ष द्यायचे आहे ते तब्येतीकडे, कारण तब्येतीमध्ये मानेचे विकार, कमरेचे विकार आणि गुडघ्याचे विकार तुम्हाला थोडेफार दिसून येतील. असं काही दिसलं तर अंगावर न काढता, मनानं औषध उपचार न घेता तुम्ही तात्काळ दवाखान्याची संपर्क साधावा. वाहन चालवताना थोडेसे जपावे. आर्थिक स्थिती मजबूत राहतील. नवीन नवीन संधी चालून येतील, तर त्या नवीन आलेल्या संधी तुम्हाला नक्कीच त्याचा वापर करून घ्यायचा आहे. पती पत्नीसाठी उत्तम आहे, त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उत्तम आहे. बिझनेस, नोकरी यामध्ये सुद्धा चांगली प्रगती जाणवून येते. आता पुढची आणि शेवटची रास ती म्हणजे कुंभ रास. कुंभ राशीसाठी एकच लक्षात घ्या, काम कराल तोपर्यंत चांगले दिवस असतील. काम नाही कराल, कामाचा कंटाळा कराल, दुर्लक्ष कराल तर तुम्ही पुन्हा शून्यात याल, हे लक्षात ठेवा. त्यामुळे जर तुम्हाला कायम मिडलला किंवा टॉपला राहायचं असेल तर अजून काय करू शकतो याचा विचार तुम्हाला करायचा आहे. जितके तुम्ही स्वतःबद्दल प्रगतीचा विचार कराल आणि लोकांकडे लक्ष कमी द्याल तेवढी तुमची प्रगती आहे. अन्यथा कुंभ राशीचे लोक थोडेसे असे असतात की त्याच्याकडे आहे पण माझ्याकडे नाही, मीच का, माझ्या बरोबरच का, हे विचार जर तुम्ही सोडले तर तुमच्यासारखे भाग्यवान मे महिन्यापासून साधारण दिवाळीपर्यंत कोणीच नसणार आहे. तसं तर हे राशींचं जे मी सांगते ते साधारण ठोकताळे सांगते, पण बऱ्याच जणांच्या बाबतीत म्हणजे 70% हे खरं ठरू शकतं. 30% अजूनही प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार वेगवेगळे बदल जाणवून येतात. त्यामुळे जर तुम्हाला माझ्याकडून तुमच्या अडचणींवर, कौटुंबिक असेल किंवा इतर कोणत्याही समस्या असतील तर तुम्हाला जर माझ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा असेल तर पेड कन्सल्टेशन साठी खाली नंबर दिलेला आहे, त्यावर कृपया व्हॉट्सअप मेसेज करावा. तुम्ही पेड करता त्यानंतर लगेच कॉल करायला सुरुवात करू नये, कारण पुढचे काही दिवस आपले आधीच बुक असतात. त्यामुळे वाट बघावी, म्हणजे तुम्हाला योग्य तो सल्ला आणि मार्गदर्शन माझ्याकडून देण्यात येईल. तुमच्या अडचणीनुसार विविध ब्रेसलेट जसे की फिरोजा, मनी मॅग्नेट, पायराइड, कर्जमुक्ती, प्रेग्नन्सी, थायरॉइड, बीपी, शुगर या कोणत्याही विषयक तुम्हाला राग शांत करण्यासाठी, व्यसनमुक्तीसाठी असे विविध ब्रेसलेट आपल्याकडे उपलब्ध आहेत. तेही हवे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करावा. लक्ष्मी कुंचन एक अशी सेवा आहे ज्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये भरभराट होते. त्यामुळे लक्ष्मी कुंचन जरी सिद्ध लक्ष्मी कुंचन, विधिवत सिद्ध केलेले लक्ष्मी कुंचन, कोणत्याही देवी देवतांच्या अष्टधातूच्या मूर्ती आपल्याला हव्या असतील, तुपाच्या वाती, गाईच्या तुपाच्या 50 वाती, हिना अत्तर, गुलाब अत्तर, चाफा अत्तर, केवडा अत्तर, चंदन अत्तर यापैकी काही पाहिजे असेल तर आपल्या नंबरवर संपर्क साधावा. श्री स्वामी समर्थ.